स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे पडघम वाजू लागलेले आहेत। जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत पण या ठिकाणी निघालेली पाहायला मिळते आहे आणि त्याच अनुषंगाने आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव देखील आता जिल्हा परिषद निवडणूक रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख आणि भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांतजी जाधव आपल्यासोबत आहेत। काय रणनीती असेल? आरक्षण पडलेलं आहे, पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या राजकारणात तुम्ही दिसणार? आरक्षण पडले आहेत आणि ज्या जिल्हा परिषद गटातनं मी 2017 साली त्या ठिकाणी निवडून आलो होतो तो जिल्हा परिषद गट पुन्हा एकदा सर्वसाधारण पडलेला आहे। मध्यंतरी मी त्या गटाच्या दौऱ्यावर असताना तिथल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांची इच्छा होती की पुन्हा एकदा मी त्या गटातनं उभं राहावं। अर्थात आरक्षण असतात, ते काय आपल्या हातात काही नसतं आणि म्हणून त्यांच्या सर्वांच्या इच्छेनुसार पुन्हा एकदा मी त्याच गटातनं निवडणूक त्या ठिकाणी मी लढवीन। आता मला तिकीट द्यायचं की नाही ते आमदार भास्कर जाधव साहेबांच्या हातात आहे आणि त्यामुळे संधी भेटली तर मी तिथनं नक्कीच त्या ठिकाणी निवडणूक लढवीन। आणि निवडणुका या होत असतात, जात असतात। प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी समीकरणं ही बदलत असतात। मला माहिती आहे की जिल्हा परिषद मागच्या वेळेची जी निवडणूक झाली त्यावेळेची समीकरणं आणि ह्या वेळेची समीकरणं वेगवेगळी आहेत, पण लढावं तर लागेलच आणि त्यामुळे शिवसेना लढेलही आणि जिंकेलही हा विश्वास माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे। ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये 2 गट या ठिकाणी पडले, शिवसेना वेगळी झाली, आता पुन्हा एकदा वेगळं आव्हान या ठिकाणी असणार आहे। बहुतेक शिवसैनिक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे गटामध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत। अशा वेळेला एक वेगळं आव्हान वाटतंय या सगळ्या गोष्टी म्हणून? निवडणूक म्हटली की ते आव्हानच असतं। निवडणूक कोणी असं म्हणू नये, कोण आहे माझ्यासमोर, काय करणार आहे, मीच निवडून असा अहंकार नसावा आणि त्यामुळे निवडणूक म्हणजेच आव्हान आहे। पण आपण म्हणता त्याप्रमाणे पक्ष फुटलाय म्हणून अधिकचं आव्हान आहे असं आपण जर म्हणत असाल तर मला असं वाटतं, मी मगाशीच म्हटलं की प्रत्येक निवडणुकीमध्ये समीकरणं ही वेगवेगळी असतात, त्याचप्रमाणे हे एक वेगळं समीकरण आहे। ठीक आहे, पक्ष एक संघ असता तर अधिक सोपं गेलं असतं, पण पक्षामध्ये फूट पडल्यामुळे त्या ठिकाणी थोडीफार अधिकची मेहनत करावी लागेल, हे काही नाकारण्याचं काही कारण नाही। 2 ठाकरे या ठिकाणी एकत्र येत आहेत, कदाचित येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते एकत्र दिसतील। तर केवढा मोठा परिणाम हा मुंबई महानगरपालिकेवरती जाणवू शकतो 2 ठाकरे एकत्र आले तर? काय तुमचं समीकरण किंवा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? मुंबईचं बोलणं इतपत मला काही म्हणजे मी बोलू शकत नाही त्याच्यावरती, पण एक मात्र नक्की आहे, दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर फरक पडणार आहे हे 100% विरोधकांना पण माहिती आहे, जे आज सत्तेत बसलेत त्यांनाही माहिती आहे आणि म्हणूनच दोघं जरा भेटले जरी तरी पण ह्यांना थोडंसं झोंबतं आणि मग त्या प्रतिक्रिया चालू होतात। त्याच्यावरनं मी बोलण्याची गरज नाही, निश्चितपणाने त्या ठिकाणी फरक पडलेला आपल्या सर्वांना दिसेल। नक्कीच 2 ठाकरे हे एकत्र आले तर निश्चित ह्याचा फरक येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसू शकतो असं स्पष्ट मत या ठिकाणी विक्रांत जाधव यांनी मांडलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।